हे बघा, मी कर्ज फेडण्यासाठी सासरून पैसे घेतलेत हे जर माझ्या आईबाबांना कळलं ना, तर त्याचं ओझं जास्त मोठं होईल आमच्या डोक्यावर या कर्जापेक्षाही. पण आजोबा, तुमचा असाच आशीर्वाद असू द्या माझ्या डोक्यावर. तुम्ही पाठीशी उभे असलात ना की मला खूप धीर मिळतो, आणि या सगळ्यातनं मी नक्की वाट काढ, हे संकट नक्की दूर करेन. पण तुम्ही पाठीशी असाल ना तर हे सगळ्याला तोंड द्यायला मला धैर्य येतं. ठीक आहे, तरी बी काय बी वाटलं तरी तुझ्या या आबाला हक्कानं सांगायचं. ही कुठून आणणार एवढे पैसे? काय नाटकी बाई आहे, कोणाला कसं गुंडायचं अगदी परफेक्ट माहिती आहे ना. एक नंबरची लबाड आहे. किती का विचारलं होतं मी, काय झालं सांग मला, का असा चेहरा केलाय? पण फोन आहे की चून आहे? आता आबांनी विचारलं की लगेच सुरू. त्याने मला विचारलंच पाहिजे, तुला असं सोडता कामा नाही. तुला विचारलं होतं ना, काही प्रॉब्लेम आहे का सांग मला, का नाही सांगितलंस मला? काय झालं? एवढा का चिडतोयस तू? चिडलो, सॉरी विसरलो. चांगला नवरा. ऍक्च्युली काय माझं म्हणणं असं होतं की मी तुला विचारलं होतं की नाही की काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तू मला काहीच सांगितलं नाहीस. तुम्हाला सांगितलं असतं तर मी तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत केली असती. उगाच घरात सगळ्यांसमोर चर्चा नाही का झाली? आणि आता थोडासा राग आला मला, पण त्याबद्दल सॉरी, चुकलं माझं असं अजिबात म्हणणं नाही की तू फांडकुदळ आहेस. आत्ताच राग नाही आला ना तुला? जनरली तुला राग आलेला असतो, पण गेल्या काही दिवसात हा जो बदल झालाय ना तो छान, मला आवडला हा बदल. हॅलो सर, ऍक्च्युली एका कामासाठी कॉल केला होता सर. आताच्या डिझाईन्समध्ये काही चेंजेस अपेक्षित आहेत आणि उद्या सकाळपर्यंत जर आपण ते पूर्ण करू शकलो तर मार्केटिंग टीमला ते सादर करताना सोपं जाईल. ठीक आहे, तुम्ही पाठवून द्या, मला मेल करा. ओके सर, ओके. खरे ऐक ना, आपल्याला डिझाईन्समध्ये काही चेंजेस करावे लागतील. पाठवत आहेत म्हणजे हे खूप मोठे चेंजेस आहेत. म्हणजे आधीचं सगळं डिझाईनच बदलेल, मला नव्याने डिझाईन्स बनवायला लागतील. बरोबर आहे, पण आता करावं तर लागेलच ना. म्हणजे तू ऑफिसमध्ये आता काम करतेस ना, म्हणून म्हणतात करशील ना? ठीक आहे. अरे हो, ही तर ऑफिससाठी काम करते, म्हणजे हिला सॅलरी मिळत असणार ना. मग या पैशांचा आणि सॅलरीचा काही संबंध आहे का? शुद्ध घ्यायला हवाच. सरोज वहिनी, वातावरण कसं विचित्र झालंय ना. म्हणजे बघ ना, दुपारी गरम होतंय, संध्याकाळी ढगाळ, कधी पाऊस पडतोय, कधी थंडी, सगळंच विचित्र, काही समजतच नाहीये ना. रोहिणी, काय ते स्पष्ट बोल. उगाच हवा पाण्याच्या गप्पामधून माझा वेळ खाऊ नको. महत्वाची काम आहेत मला. बरं मग जाते मी. मी काय म्हणत होते सरोज वहिनी, ही कला एवढं कर्ज कसं फेडणार आहे का? सोड ना, तिचं ती बघेल ना. तू जाऊन झोप. नाही म्हणजे सरोज वहिनी, मला असं वाटतंय की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिंग आहे, काहीतरी शिस्त आहे बघ तिच्या डोक्यात. म्हणजे सरोज वहिनी, तू खूप साधी आहे, सरळ स्वभावाची. तुला या सगळ्या गोष्टी कळत नाही ग, पण मी सांगते ना तुला. हे बघ, डॅडने तिला पैसे देऊ केले, पण ती नाही म्हणाली. तरी ती नाही म्हणाली असली ना तरी काय झालं, डॅड समोर तिचं इम्प्रेशन अजून चांगलं झालं. आता त्यांना वाटत असेल ती कला कशी स्वाभिमानी आहे, सालस आहे, चांगली आहे. पण मला माहिती आहे ना, तिला आपल्याकडनं पैसे लुबाडायचे. आणि त्यात आपला अद्वैत, तोही तुझ्यासारखाच आहे ग, साधा पुळा, सरळ स्वभावाचा. आणि लगेच तुला चेक लिहून दिला तर? हे बघ, मला खात्री आहे की ती अद्वैतकडून पैसे लुबाडणार, करू शकते ती असं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू अद्वैतवर थोडंसं लक्ष दे. बरं, तू कर काम, येते. आता तर तुमचा मुलगा असताना, आता तुमच्या हाताशी असता, त्याने तुमच्या कर्जाचा डोंगर असं बाजूला केलं असतं. अरे देवा, तिच्याकडून आता काहीही होत नाहीये. तिने जर उद्या मला असंच तोंडावर पाडलं तर मी काय करायचं? तिच्या मूडचा परिणाम दरवेळेला माझ्या कामावर का होतो? नाही, तिचा मूड नीट झाल्याशिवाय ही काही डिझाईन्स बनवू शकणार नाही. काय करू? आयडिया. चांगला नवरा होण्याची हीच ती वेळ, आणि हाच तो क्षण. कमान आतोय चांदेकर.
आ, आ, ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. चांदे ग बस. काय आहे आधीच मला काही सुचत नाही, अजून इरिटेट का करतोयस तू? अगं असं काय करतेस? तुला सुचावं म्हणूनच गातोय. तुझ्या सृजनशीलतेला पूरक ठरेल माझं गाणं. तुझ्या आवडीचंच गाणं की नाही, म्हणून गात. थांब जरा. ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या एवढ्या राज्याला कोणाचा रेडिओ फाटलाय? रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. कधी तिने मनोरम रुसणे, कधी तिने मनोरम रुसणे, रुसण्यात उगीच ते हसणे, रुसण्यात उगीच ते हसणे. म्हणून ते मनोहर रुसणे, म्हणून ते मनोहर रुसणे. हसणे रुसणे, रुसणे हसणे, हसणे रुसणे, रुसणे हसणे. हसण्या वाचून रुसण्यासाठी हसण्यावर अरे वा वा वा, तुम्ही आलात. तुमचीच तर कधीपासून वाट बघत होतो मी. हे बघ, यांना म्हणतात रसिक श्रोते. बघितलंस माझ्या गाण्याने कसं खेचून आणलं यांना. सगळे जमा झाले, फक्त तुलाच माझं गाणं आवडत नाही. आबा कसं वाटलं माझं गाणं? हे तू गात होतास होय? हो आबा. मला वाटलं कोणाचा तरी रेडिओ बिघडलाय का काय. नाही म्हणजे प्रयत्न चांगला होता. आबा प्रॅक्टिस प्रॅक्टिस थोडीशी कमी पडते, पण काही हरकत नाही. गाऊन गाऊन असा कसा सुटेल माझा सुसाट. काय हरकत नाही. तुम्ही सगळे उभे का? तुम्ही बसा ना, मी पुन्हा एकदा सूर घेतो आणि सुरू करतो. आता प्लीज तू बाकी काहीही कर, पण बाबा प्लीज गाऊ नकोस. हात जोडते तुझ्या समोर. अरे अद्वैत, नाही म्हणजे तुझं गाणं आतापर्यंत छानच झालं, पण एवढंच पुरे रे आता. म्हणजे आम्ही झोपत होतो ना म्हणून. झोपू का आता? हो, आणि तुझं गाणं थांबलं तरच आम्ही झोपू शकू. ओके ओके, सॉरी. समजतंय मला तुमची झोपमोड झाली असेल माझ्यामुळे. आय एम सॉरी. जा तुम्ही जाऊन झोपा. अद्वैत, हे अचानक गाण्याचा खोळ तुझ्या डोक्यात कसं आलं? ओ, कलासाठी गात होतास तू? नाही आता मी माझीच प्रॅक्टिस करत होतो, तिचा काही संबंध नाही. ओके, चालू द्या तुमचं जे काही. सॉरी, गाऊ नकोस फक्त. बाकी जे काय करायचंय ते कर. गुड नाईट. तुझ्यासाठीच गात होतो ना गाणं. का केलंस असं? आता मी काय केलं? अगं तुझ्या आवडीचं गाणं आहे. हो, माझ्या आवडीचं गाणं आहे, पण तुझ्या आता भसाड्यावर. चांदिका थांब. अरे तू छानच गाणं गायलास, फक्त जिथून पडल्या गाठी असं आहे, चुकून नाही. आणि बरोबर आहे तुझं, तसं आपल्या सिच्युएशनला चुकूनच शब्द बरोबर आहे, पण गाण्यामध्ये जिथून पडल्या गाठी असं आहे, तेवढं करेक्ट कर फक्त. बाकी सगळं ओके. व्हेरी गुड ट्राय. थँक्यू. भापो. भापो भावना पोचल्या, खरं तर टोचल्या, पण ठीक आहे. ठीक आहे मग भाटो. आला. हाय कले, कशी आहेस बाळा? हा, काय आहे? तुला बरं वाटतंय ना आता? हो, बरंच आहे मला. असं का विचारतेस? मला काय झालंय? काल जावई बापूंचा फोन आलता काजलला. ते म्हणले की तुझी मनस्थिती बरी नाही म्हणून. ते काजला विचारत होते की तुझ्या बहिणीची मनस्थिती बरी नाही, काय करू? काजू म्हणाले अरे बापरे, आता मी काय करू? तर तीच जावई बापूंना उलट विचारायली, काय करूया? ते म्हणले अगं बहीण तुझी आहे ना, तुला ठाव असलं पाहिजे की तुझी बहीण उदास असताना काय करावं लागतं, तिला काय आवडतं काय नाही आवडत. तेव्हा तिची ट्यूबलाईट पेटली आणि तेव्हा ती म्हणले असं वय. आणि मग हो हो हो, ऐकलं. अगं म्हणजे मला काजू मधलं आणि जावई बापूंमधलं बोलणं ठाव नव्हतं. आज सकाळी काजू मला उठून बोलली की असं असं झालं आणि जावई बापूंचा फोन आलता. तेव्हा म्हणलं तुझी चौकशी करावी म्हणून फोन केला ग. अच्छा, म्हणजे गुंड्याला फोन आला होता का काल? कले, जावई बापू बघ ना तुझ्या मनाची किती काळजी घेतात, तुझ्या मनासारखं करायला. त्या दिवशी नाही का रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला हित येऊन स्वतः येऊन गेले तुमच्या घरी, तुझ्यासाठी काय करू असं विचारायला फोन केला. खरं सांगू कले, मला तर असं वाटायलंय की अंबाबाईच्या कीर्तने समजा आता ठीक होतंय तुमच्यातलं, तुमचा संसार बारकी लागतोय. मला तर बाई असं वाटतंय. तुला बी असंच वाटतंय का? हा, म्हणजे सगळं सुरळीत होईल असं वाटतंय, पण काय पण किती वेळा सांगू तुला? अगं आता तुमच्या दोघांमध्ये हा पण आला नाही पाहिजे, आणि पण आलाच तर असा पण कर, येते का त्यानं? मग समजा ठीक होईल बाळा. हाय का? परत असतीस, हसण्यावर घेऊ नको. ही गोष्ट साधी नाही. हो 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 हो, कळलं आई. सांग की तुला बरं वाटावं
म्हणून नेमकं काय केलं जावई बापूनी? आई तू पण ना, तुला काय एवढी उत्सुकता सगळं जाणून घ्यायची? तसं नाही ग बाळा, पण त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी केलंय ना, म्हणून विचारलं ग. तुझ्या जावई बापूंनी एक छान सुरेल असं सुरेख गाणं म्हणलं काल माझ्या आवडीचं. काय? बघ आता तुझे जावई बापू इथे चिडून गाल फुगून बसले. काय चाललंय काय? मला तर ना यात तुझीच काहीतरी चूक वाटते. तुझ्यासारखी बायको त्यांना गावली ना म्हणून ते असं सारखं चिडून फुगून बसतात. अगं कले, तू चिडवतेस त्यांना म्हणून ते चिडतात. आताच्या आता ते ताबडतोब बंद केलं पाहिजे. अगं आई तू तुझ्या जावई बापूंचीच बाजू घेतेस. तुझी सख्खी मुलगी पण राहते या घरात, तिला विसरलीस? गप्प बस की आता, उगाच शब्दाला शब्द वाढवायचा नाही. ऐक माझं बाळा, समोरचा माणूस चांगला वागतो ना आपल्याशी, तर मग वागू दे की त्याला चांगलं. हा, आपण बी चांगलं वागायचं त्याच्या संग. ते समजा चांगल्या भावनेने करतात बघ, हे मात्र खरंय. हो हो, तुझे जावई बापू सगळं अगदी मनासारखं करतायत माझ्या. खुश? बरोबर. आता तू बी थोडा समजून घे. बरं, सकाळचा येळ आहे, जास्त येळ नाही घेत तुझा. हो, सकाळपासून तुझे जावई बापू किती महान आहेत हे ऑलरेडी तुम्हाला सुद्धा सांगितलंय सगळं. बरोबर, आता फोन ठेवते. माझ्या जावई बापूंना माझ्यामुळे उगाच उशीर नको व्हायला. हा, काळजी घे तुझी बी आणि माझ्या जावई बापूंची बी. हिला तर माझा विसरच पडलाय. माझं काहीच नाही माझ्या जाई. गाढवाला गुळाची चव काय? काय म्हणालास? मी म्हटलं गाढवाला गुळाची चव काय? तुझ्या आईलाच कळलं मी बरोबर, तुला कळतच नाही. अरे काय ना, माझी आई खूप साधी भोळी आहे रे. तिला सगळं जग अगदी साधं आहे असंच वाटतं. म्हणजे काय म्हणायचं तुला? मी साधा नाहीये, चांगला माणूस नाही असं म्हणायचं का? असं मी नाही म्हणाले. तू कशाला स्वतःहून ओढून घेतोय स्वतःवर? पण तू म्हणाली नसेल तर तुझ्या म्हणण्याचा हेतू काय कळतोय मला. सगळं तूच ठरव. हो मी ठरवणार, कारण माझी रूम आहे. माझ्या रूममध्ये काय करायचं काय नाही मीच ठरवणार. हे बघ परत तू भांडायला लागलास ना माझ्याशी. माझं घर माझं आहे, माझं ते परत सुरू करतोयस तू. कशाला रे इतकं चांगलं वागायची नाटकं करतोस मग? हे बघ तू माणूस म्हणून चांगला आहेस की नाही यावर डिस्कशन चालू होतं, पण तुला मात्र सगळं स्वतःवरच घ्यायचंय. हे असं का करतोस तू? अरे बापरे, माझ्याच नादात बोलून गेलो हिला खरा. पण हिला जर आता माझ्यावर डाऊट आला मी मुद्दामून चांगला वागतोय तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. सावधपणे बोलायला हवं हिच्याशी. सॉरी हा, ऍक्च्युली ओघाओघात बोलून गेलो मी. पण तू पण काही कमी नाही आहेस. तू पण उगाच जीवचत असतेस मला, मुद्दामून त्रास देत असतेस मला, हो की नाही? इट्स ओके चांदेकर. अति हे पार्सल तू मागवलंस त्यावर माझं नाव आहे म्हणजे ऑब्व्हियसली काही पण ह्या पेन किलर आहेत. नाही ना अगं, प्रेग्नन्सीत पेन किलर्स घेत नाहीत. ताई मला एक प्रश्न आहे, आता अजून काय, तू नक्की प्रेग्नंट आहेस ना? लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहात की सरोजनी कॉफी सांडण्यामुळे कलाचा हात भासतो आणि तिला जबर चटका त्या चहाचा बसलेला असतो आणि ती लगेच आपला हात पाण्याखाली धरण्यासाठी किचनमध्ये असलेल्या वॉशबेसिन खाली जाते आणि नळ सुरू करून आपला हात त्या पाण्याखाली धरून तो ठीक करण्याचा प्रयत्न करते आणि तिला खूपच भाजलेलं असतं, त्यामुळे तिचा हाताची खूपच जळजळ होत असते. आणि नंतर तिथे अंजू येते आणि ती अंजू कलाचा भाजलेला हात बघते आणि म्हणते की अहो किती वेळ लागलाय तुम्हाला, आणि चला मी तुम्हाला क्रीम लावून देते, फक्त पाण्याखाली हात धरून काहीही होणार नाही, तर आता तुम्हाला क्रीम लावावी लागेल आणि त्या हाताला थोडा आराम द्यावा लागेल, तरच तो लवकर नीट होईल. परंतु कला म्हणते की नाही, काही आवश्यकता नाही, थोडंसं भाजलं आहे, लगेच ठीक होईल, पाण्याखाली हात धरला आहे, आता मला गार वाटते आणि चांगलं वाटते. तर अंजू म्हणते की नाही हो, खूप भाजलं आहे ते. अद्वैत दुरून हे सगळं काही बघत असतो, परंतु त्याला काही कळत नाही की कलाने इतका वेळ नळाखाली हात का धरला आहे. पण इकडे अंजू खूपच फोर्स करत असते कलाला की क्रीम लावून घे, नाहीतर ती जखम अजूनच जास्त वाढेल आणि खूपच त्रास होईल. कला मात्र ते ऐकून घेण्यास काही तयार होत नसते आणि तिचा हात हा नळाखाली असतो आणि पाण्याच्या धारेमुळे तिचा हात थोडा गार वाटत असतो, परंतु त्रास तिला होतच असतो. तेवढ्यात तेथे अद्वैत हे सगळं काही बघून येतो आणि कलाला तो विचारतो की तू नळाखाली इतका वेळ हात का धरून ठेवला आहे. तेव्हा अंजू अद्वैतला सांगते की कलाताईंचा हात भाजला आहे. तेव्हा अद्वैत लगेच कलाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि बघतो तर काय,
तर कलाचा हात हा खूपच भाजलेला त्याला दिसतो आणि तो म्हणतो की अगं किती भाजलाय हा हात. अंजू बरोबर म्हणते, आता तुला क्रीम लावावीच लागेल, परंतु त्या अगोदर तुझा हात हा त्या नळाखालून काढू नको आणि या पाण्याच्या धारेमुळे तुला जरा बरं वाटेल आणि गार पण वाटेल. तेव्हा अद्वैत तिचा हात नळाखाली परत धरतो आणि तेवढ्यात तिथे आबासुद्धा येतात आणि आबा हे सगळं काही दृश्य बघतात आणि अद्वैत कलाची इतकी काळजी घेतोय म्हटल्यावर हे दिसल्यावर त्यांना खूपच आनंद होतो मनातून. आणि इकडे सरोज आणि रोहिणी मात्र आरामात छानपैकी सोफ्यावरती बसून कॉफी पीत बसतात आणि हे सगळं काही दृश्य ते बघत असतात आणि खूपच तिरस्काराने ते कलाकडे बघत असतात. खरं तर सरोजने मुद्दामच तिच्या हातावरती चहा ओतलेला असतो तिला त्रास देण्यासाठी. इकडे आपण बघाल की अद्वैत हा कलाचा हात धरून नळाखाली ठेवलेला असतो आणि तेवढ्यात कलाचा फोन वाजतो आणि कला तो फोन उचलायला जाणार तेवढ्यात अद्वैत म्हणतो की थांब, मीच तुला देतो फोन, तू या नळाखालून हात काही काढू नको, नाहीतर तुला त्रास होईल. अद्वैत फोन घेतो आणि कलाच्या कानाला आणि त्याला दिसतं गुंड्या नावाने सेव्ह असलेल्या नंबरवरून कलाच्या मोबाईलवर फोन येत असतो. तेव्हा अद्वैत हे गुंड्या नाव बघून कलाला विचारतो की हे गुंड्या कोण? तुझी बहीण ती तेव्हा कला म्हणते की हो तीच ती. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग मी उचलू का हा फोन? तेव्हा कला म्हणते की हो उचला ना, लवकर उचला. अद्वैत तिचा फोन रिसीव्ह करतो आणि कलाच्या कानाला लावतो आणि गुंड्या तिकडून खूपच घाबऱ्या आवाजामध्ये कलाला म्हणते की मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि त्यासाठीच मी तुला फोन केला आहे. तेव्हा कलासुद्धा थोडी घाबरते आणि म्हणते की काय सांगायचं आहे, काय झालं का तिकडे? तेव्हा ती म्हणते की हो, इकडे बाबांना डॉक्टरांनी डोळ्यांचं ऑपरेशन लगेच करून घ्यायला सांगितलं आहे, परंतु बाबा काय ऐकेनाच. परंतु मीच तुला फोन लावला. मी किती वेळा म्हटलं की कलाताईला सांगूया आणि तीच काहीतरी मार्ग काढेल यातून, परंतु बाबांनी तुला फोन करायला मनाई केली होती, परंतु तरीसुद्धा मी तुला फोन केला. आता तूच काहीतरी यातून मार्ग काढू शकते. तेव्हा कला म्हणते की हो, ऑपरेशन करणं तर जरुरीच आहे, अजून काय म्हटले डॉक्टर? तेव्हा ती म्हणते तिची बहीण की डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं, नाहीतर बाबांना दिसणं कमी होईल. हे ऐकल्यानंतर कला खूपच घाबरते आणि तिच्या बहिणीला म्हणते की तू काहीही काळजी करू नको, मी लवकरात लवकर बाबांचं ऑपरेशन कसं होईल ते बघते आणि यातून मार्ग काढते. तेव्हा तिची बहीण म्हणते की हो, मला खात्री होतीच की तू प्रत्येक समस्येवरती मार्ग काढते आणि ती सॉल्व करते. मी आता फोन ठेवते, मला बाहेर जायचं आहे, असं म्हणून तिची बहीण लगेच फोन ठेवून देते आणि अद्वैत मात्र कलाचा चिंतित झालेला चेहरा बघून तिला विचारते की काय झालं? तेव्हा कला म्हणते अद्वैतला की विशेष काही नाही, परंतु बाबांना डॉक्टरांनी डोळ्यांचं ऑपरेशन तात्काळ करायला सांगितलं, नाहीतर त्यांना दिसणं कमी होईल असं सुद्धा सांगितलं. तेव्हा अद्वैतला सुद्धा काळजी पडते. तेथे जवळ आबा उभं असतात आणि आबासुद्धा हे सगळं काही ऐकतात आणि ते कलाजवळ येतात
आणि म्हणतात की मग काय प्रॉब्लेम काय आहे, लवकर ऑपरेशन करून टाका ना. तेव्हा कला म्हणते की हो. अद्वैतला कलाची अडचण समजलेली असते, ती असते पैशांची. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की तू काहीही काळजी करू नको आणि लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करून घे डोळ्याचं. जी काही मदत लागेल ती मी तुला द्यायला तयार आहे आणि ते सुद्धा माझे बाबाच आहे ना, त्यामुळे तेवढं तर मी त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो. परंतु ती मदत घ्यायला कला नकार देते आणि म्हणते की नाही, ऑपरेशनचं मी बघते आणि काही होते का लवकरात लवकर ते सुद्धा मी मार्ग काढते. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत बरोबर बोलतोय, ऑपरेशन होणं आवश्यक आहे लवकर, नाहीतर तुझ्या या हट्टापायी त्यांचे डोळे जायचे. हे ऐकून कलाला खूपच काळजी वाटते आणि आबानंतर अद्वैतला बाहेर बाजूला घेतात आणि त्याच्याकडे एक चेक देतात आणि तो कलाला द्यायला सांगतात. मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या इंटरेस्टिंग असलेल्या पुढच्या भागासाठी अशाच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून सगळ्यात आधी व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.